देशामध्ये औरंगजेब कबरीचं महिमा मंडन होणार नाही, फक्त शिवरायांच्या मंदिराचं महिमा मंडन होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। औरंगजेब कबरीला संरक्षण देणं हे दुर्दैव असल्याचं देखील फडणवीस म्हणाले। औरंगजेबच्या कबरीला पुरातत्व विभागानं 50 वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलंय, म्हणून त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर येऊन पडली। मात्र काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्यानं आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीला संरक्षण द्यावं लागतंय असं वक्तव्य फडणवीसांनी भिवंडीमध्ये केलं। मात्र देशात औरंगजेब कबरीचं महिमा मंडन होणार नाही, तर फक्त शिवरायांच्या मंदिराचं महिमा मंडन होणार असं वक्तव्य सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही।